प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शुक्रवारी दुपारच्या सुमारास 200 ते 300 जणांचा जत्था घेऊन शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी वादग्रस्त भूखंडात घुसून कुंपणाचे नुकसान केले। याची तक्रार देण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा हिल लाईन पोलीस ठाण्यात आला होता। त्यावेळी त्याची तक्रार हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली। वैभव गायकवाड यांनी ही बाब गणपत गायकवाड यांना सांगितली। त्याच दरम्यान महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे त्यांच्या टीमसह पोहोचले। त्यांच्या मागोमाग गणपत गायकवाड हिल लाईन पोलीस ठाण्यात पोहोचले। हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर त्यांच्या दालनात दोन्ही गट बसलेले होते। त्याच वेळी वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या समर्थकात दालनाबाहेर वाद झाल्याने गोंधळ निर्माण झाला। हा वाद सोडवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप हे बाहेर गेले असताना गणपत गायकवाड यांनी त्यांची परवानधारी रिव्हॉल्वर काढून महेश गायकवाड यांच्यावर 5 तर राहुल गायकवाड यांच्यावर 1 गोळी झाडली। याच वेळी गोळीबाराच्या आवाजाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप हे पुन्हा दालनात परतले। त्यावेळी आमदार गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्या अंगावर रिव्हॉल्वरच्या दस्त्याने त्याला मारहाण करत होते। जगताप यांनी तात्काळ आमदार गणपत गायकवाड यांच्या हातातील रिव्हॉल्वर खेचून घेतली। त्याचवेळी आमदार गायकवाड यांचा खासगी अंगरक्षक हर्षल केणे हा दालनात येऊन त्याच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्वरने महेश गायकवाड याच्यावर गोळी झाडण्यासाठी गेला। त्याचवेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडची रिव्हॉल्वर खेचून घेत दोघांना ताब्यात घेतलं। या घटनेचे बाहेर आलेलं फुटेज आपण सगळ्यांनीच पाहिलंय। मुख्यमंत्री शिंदे यांच्या पदाधिकाऱ्याला पोलीस स्थानकातच गोळ्या घालणारे गायकवाड आमदार आहेत, पण त्यांच्यात इतकी हिंमत येते कुठून? काय आहे त्यांची नेमकी पार्श्वभूमी असा प्रश्न आपल्याला पडतो। तर पाहूया कोण आहेत हे आमदार गायकवाड। नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर, आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी। या गोळीबारात कल्याण शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना 5 गोळ्या लागल्या तर राहुल पाटील यांना 1 गोळी लागली। या दोन्ही जखमींना उल्हासनगरच्या मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। तर दुसरीकडे आमदार, होय मी स्वतःच त्याला गोळी मारली, याचा मला काहीही खेद नाही। जर माझ्या मुलाला पोलीस स्थानकात पोलिसांसमोर मारहाण केली जात असेल तर मी काय करू, असं गणपत गायकवाड यांनी सांगितलंय। त्यांनी 5 राऊंड फायर केल्याचा दावाही केलाय। पोलीस कार्यालयाची, प्रशासन कार्यालयाची, सरकारची कोणतीही भीती नसलेली, अनेक गुन्हा केल्याचा कोणताही पश्चाताप नसलेले हे आमदार गायकवाड नेमके आहे? तर गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वचे भाजपाचे आमदार आहेत। ते या मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून आलेले आहेत। ते पहिल्यांदा 2009 आणि 2014 मध्ये अपक्ष उमेदवार होते। त्यानंतर 2019 मध्ये त्यांना भाजपाने तिकीट दिलं होतं। गणपत गायकवाड यांच्यावर 18 प्रलंबित गुन्हेगारी खटले आहेत। त्यांच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात असं स्पष्ट नमूद केलेलं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करताय असा आरोपही ते करताय। शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारच जन्माला येतील। त्यांनी माझ्यासारख्या चांगल्या माणसाला आज गुन्हेगार बनवलंय असंही ते म्हटले। द्वारली गावात एकनाथ जाधव यांच्या मालकीचे एक भूखंड होता। हा भूखंड गणपत गायकवाड यांच्या कंपनीने 1996 साली विकत घेतला। 3 वेळा पैसे देऊनही जाधव कुटुंब नोंदणी कार्यालयात येत नसल्यानं गायकवाड यांनी न्यायालयातून या भूखंडाची मालकी मिळवली। या भूखंडाला कुंपण घालण्याचे काम मागील काही दिवसांपासून चालू होतं आणि तेव्हापासूनच हा सगळा प्रकार समोर येतोय। मात्र आपण केलेला कोणताही अपराध नाहीये, आपण एखाद्याला गोळी मारली ही आपली मजबुरी होती असं काही विधान आरोपी करताय। अगोदर सामान्य गुंड नागरिकांना मारायचे, मग गुंडांना मारायचे, किंबहुना अशा घटना महाराष्ट्रात अजूनही ताज्या असतानाच एक लोकप्रतिनिधीच हातात बंदूक घेऊन 5-6 गोळ्या पोलीस स्टेशनमध्ये चालवतो,
त्यामुळे महाराष्ट्र हादरतो, बातमी पसरते, सगळीकडे हाहाकार माजतो, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विलक्षण भीती निर्माण होते. जर अशा पद्धतीने सुसंस्कृत महाराष्ट्राचा UP बिहार होत असेल तर सर्वसामान्य माणसाने नेमकं काय करावं, कोणावर विश्वास ठेवावा, कोणाला आपला नेता मानावं, आपणच कमेंट करून सांगा.